नमस्कार मंडळी, कन्हैया व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे उपवासाची भाजी बटाट्याची। ती पण झटपट अशी रेसिपी आहे। तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य असं आहे। बटाटे घेतलेले आहेत 5 ते 6। त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या, तुम्हाला जेवढं तिखट लागेल तसं हिरवं खोबरं घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। एका साईडला मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। कढईमध्ये तेल सुद्धा टाकलेलं आहे गरम होण्यासाठी। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला आपण तेलामध्ये मिरची टाकून घेऊया। थोडंसं चांगलं फ्राय करायचं। आता आपण ओलं खोबरं टाकायचं तेलामध्ये। ते सुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता आपण बटाटे टाकून घेऊया। हे चांगलं मिक्स करून घेऊ। तर आपली भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे। आता आपण मीठ आहे ना वरून टाकून घेऊया। आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट आहे ना ते शेवटीला जेव्हा भाजी शिजायला येते ना तेव्हा टाकायचं। ह्या भाजीमध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय। जर तुम्ही अख्खे शेंगदाणे 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजून ठेवले आणि अख्खे शेंगदाणे जरी टाकले ना तरी भाजी खायला खूप छान लागते। आता भाजी शिजण्यासाठी थोडंसं एकदम पाणी टाकून घ्यायचं आणि मंद आचेवरती ही भाजी झाकण ठेवून कढईवरती शिजवून घेऊया आपण। आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। आता आपण त्याच्यावरती शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही अजून जास्त घेऊ शकता। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। ह्या भाजीमध्ये मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जिरा आणि कढीपत्ता सुद्धा टाकू शकता। आम्ही उपवासाला जिरा आणि कढीपत्ता टाकत नाही, त्यामुळे या भाजीमध्ये ते घेतलं नाही आम्ही। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। धन्यवाद।